अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे मौनी अमावस्या. आज संध्याकाळी अमावस्या लागणार आहे. तर उद्या ती संपणार आहे. दिवसभर अमावस्या आहे. त्याच्यामुळे उपाय सेवा ह्या उद्याच करायच्या आहेत. आणि काय उपाय करायचे, सेवा काय करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण उद्या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे उपाय तुम्हाला करायचेच आहेत. तर हे उपाय जर आपण केले ना तर आपल्या घरातली पूर्णतः निगेटिव्हिटी निघून जाते. घरामध्ये काहीच आपल्या राहत नाही. त्याच्यामुळे नक्की करा. तर काय करायचं आहे तुम्हाला नक्की बघा. याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते आणि आपल्या घरातली पूर्ण दरिद्रता निघून जाते. तर सर्वप्रथम घरातली महिलांची जिम्मेदारी असते की घरामध्ये काय उपाय करायचे, काय सेवा करायच्या घराच्या संरक्षणासाठी, घरातल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी. कारण घरामध्ये दिवसभर महिला असते. महिलांची जिम्मेदारी असते की काय आपल्या घरासाठी काय योग्य आहे ते. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचेच आहेत. तर महिला घरातली कुलस्त्री लक्ष्मी स्वरूप असते आणि तिनं जर उपाय केले तर त्याचा प्रभाव अधिक पटीनं पडत असतो. आणि लक्ष्मीला सुद्धा आव्हान जर तिनं केले तर लक्ष्मीला आपल्या घरी यावंच लागतं. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं. आपण स्वतःचं आपलं आवरून घ्यायचं. आपलं अंगण झाडून स्वच्छ साडा रांगोळी करायची. त्याच्यानंतर आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा. गोमूत्र, हळद, काळा मीठ वगैरे टाकून उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि काय करायचं, उंबारठ्यावर हळदीचं लेपन करायचं. आता हळदीचं लेपन कसं करायचं, नुसती हळद टाकायची नाहीये. नुसती हळद टाकून काहीच होत नाही. याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं चंदन, तुमच्याकडे असेल तर थोडंसं चंदन टाका, गुलाबजल टाका, थोडासा कापूर टाका, हळद टाका, थोडंसं गोमूत्र टाका. नंतर मग पाणी टाकून ते मिक्स करून ती पेस्ट तुम्ही उंबारठ्याला लावायची आहे. चंदनानं काय होतं की चंदन हे लक्ष्मीला आकर्षित करतं. त्याच्यानंतर कापूर आपल्या घरामध्ये कोणती निगेटिव्हिटी येऊ देत नाही. हळद म्हणजे माता लक्ष्मीला ती आकर्षित करत असते. गोमूत्रसुद्धा आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करतं. त्याच्यामुळे सर्वच्या काही गोष्टी आहेत ना, ह्या सर्व उपयुक्तच आहेत. त्याच्यामुळे सर्व मिक्स करून तुम्हाला हळदीतले पण दरवेळेस हळदीतले पण जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस ह्याच सामग्री मिक्स करून तुम्ही हळदीचं लेपन करायचं. नुसती हळद टाकून कधीच उंबारटा सारून घ्यायचा नाही आहे. हे झालं. त्याच्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं. तुमच्या मेन दरवाजावर त्याचं स्वास्तिक काढायचं. त्याच्यावर हळदीचं बोट, कुंकवाचं बोट वाढायचं. त्याची पूजा करायची पंचोपचार. सेम स्वास्तिक तुम्हाला गाईच्या तुपाचं तुमच्या किचन ओट्यावर काढायचं. त्याला पण हळदीचं बोट, कुंकाचं बोट वाढायचं. त्याची पण पूजा करायची. त्याच्यानंतर तुमचा देवघर स्वच्छ करायचं. देवांचे वस्त्र वगैरे चेंज करायचे. देवांना स्वच्छ म्हणजे देवांची घासघूस वगैरे सगळं काही करायचं आहे. दिवे वगैरे घासून घ्यायचे. दिव्यांची पूजा करायची. देवपूजा स्वच्छ करून घ्यायची. मंगल कलशाचं पाणी बदलायचं. अन्नपूर्णा असते आपल्या देवघरामध्ये. त्याच्यानंतर कासव असतो. तुमचा कासव जर तांदळामध्ये असेल तर ते तांदूळ चेंज करा. अन्नपूर्णा मातेचे तांदूळ चेंज करा. कारण हे जे आहे ना, हे प्रत्येक महिन्याला आपण बदलले पाहिजे. आणि ते तांदूळ आहे ते वरती पक्षाला टाकायचे, कुठे फेकून वगैरे द्यायचे नाहीये. त्याच्यानंतर देवपूजा करून घ्यायची. मंगल कलशाचं पण पाणी बदलायचं. आणि तुमच्या दरवाज्यावर जे काही कोहळा लावलेला आहे तुम्ही घराच्या बाहेर, जर खराब झाला असेल तर तो चेंज करून टाका. नवीन कोहळा लावा. नसेल लावलेला तर तो पण नवीन आणून तुम्ही लावू शकता. कारण कोहळा पण आपल्या घराचं संरक्षण करतो. घरातल्या व्यक्तींवर येणाऱ्या संकटापासून व्यक्तींचं संरक्षण करत असतो. त्याच्यामुळे कोहळासुद्धा मेन आहे. तो पण तुम्हाला उद्या बदलायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या घराला जर तुम्ही केरसुनी बांधलेली नसेल, घराला तुमच्या वाहनांना, गाड्या, फोर व्हीलर, टू व्हीलर जे असतील ते त्यांना केरसुनी नक्की बांधा. जर तुम्हाला माहिती नसेल कशी असती काय, तर तुम्ही धार्मिक दुकानात कुठे जा, तुम्हाला इझिली ती मिळून जाते. त्याच्यानंतर तुमच्या फरशी नुसती न पुसता त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पाण्यामध्ये खडा मीठ, गोमूत्र, हळद, थोडंसं लिंबू टाकून त्याने फरशी पुसायची. गाड्यासुद्धा त्यांनी तुम्हाला स्वच्छ करायच्या आहे. याने पूर्ण आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते. त्याच्यानंतर आजारी व्यक्ती असेल तर त्यांचा नारळाने उतारा करा. त्याच्यानंतर तुमच्या गाड्यांचा नारळाने उतारा करा. तुमच्या घरांचा नारळाने उतारा करा. म्हणजे नारळ घ्यायचं, सोलून काढायचं. त्याच्यावर आता तुम्ही जर घराचा उतारा करीत असता तर त्याच्यावर त्रिशूल काढा किंवा स्वास्तिक काढा.
पुरुषांचं म्हणजे आजारी व्यक्तींचं करत असतात तर त्याच्यावर काहीच काढू नका. प्लेन नारळ ठेवा, फक्त शेंडी त्यांच्याकर करून गोरक्षाचा मंत्र म्हणून विषम संख्येमध्ये उतारा करायचा आणि ते नारळ फेकून द्यायचं. म्हणजे लांब कुठेतरी कोणाच्या पायाखाली वगैरे आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर मोरपिसांचा पण उतारा तुम्ही करू शकता. आजारी व्यक्ती घरात जर असेल तर मुलांचा करू शकता. आता मुलं आपले शाळेत जातात तर मुलांवर काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की दही भात नाही घ्यायचं, नुसता भात घ्यायचा, अळणी भात. तो शिजवून दुपारी 12च्या आतमध्ये मुलांचा उतारा त्याने करायचा प्रत्येक अमावस्याला. तर मुलं शाळेत जातात तर घरी असतानाच ते करायचं, कारण शाळेतून आल्यावर ते उतारा फक्त 12च्या आतच करायला जमतो. त्याच्यामुळे मुलं शाळेत जायच्या अगोदर सकाळीच आणि जितका मुलं आहे तितकाच भात शिजवायचा, उरलेला आपण खायचा नाही आहे. त्याच्यामुळे अळणी भात थोडासा शिजवायचा, त्याचा उतारा करून तो फेकून द्यायचा. त्याच्यानंतर म्हणजे असे उतारे तुम्ही करू शकता. म्हणजे घरामध्ये प्रत्येक महिन्याला उतारे करू शकता, कारण बघा घराला नजर लागते, घरातल्या व्यक्तींना पण नजर लागत असते. त्याच्यामुळे हे उतारे महत्त्वाचे आहेत. नजर एकदा हटून गेली, कारण नजर लागलेल्या व्यक्तींना काय होतं ना, चिडचिडपणा होतो, आजारी पडतात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे उतारा महत्त्वाचा आहे, उतारा करायचा आहे. तर पांढरी मोहरी घ्यायची, थोडीशी अंगारा घ्यायचा, त्याच्यावर कालभैरवाष्टक, एक वेळेस वल्गसुक्त ही सेवा करून आपल्या घराच्या चौफेऱ्या टाकायची आणि आपल्या घराचं चारही बाजूनं संरक्षण होतं. एक सुरक्षा कवच आपल्या घराभोवती निर्माण होतं. प्रत्येक अमावस्याला हा उपाय सुद्धा करायचा आहे. महिलांनो लक्षात ठेवा, कारण हे उपाय खरंच खूप महत्त्वाचे आहेत. हे जर उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या घरी केले ना, तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही आहे, कोणाला काही विचारायची गरज नाही आहे. घरच्या घरी म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत फक्त ह्या उपायाने. आणि किती सोपे उपाय आहेत, म्हणजे इझिली आपण हे उपाय करू शकतो, कोणाला विचारायची पण तुम्हाला गरज पडणार नाही. खूप सोपे आहेत. महिन्यातून एकदा थोडासा वेळ काढा आणि तुमच्या घरासाठी, तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी इतकं मात्र नक्की करा. त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला वाटत असेल, काही प्रॉब्लेम असतील, त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. अजून कारण बरेचसे उपाय आहेत, पण व्हिडिओ मोठा होतो, नंतर व्हिडिओ मोठा झाला की बघायला पण बोर वाटतं. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.